सध्या जो मार्केट कोसळत आहे, जर तुम्हाला असं वाटत असेल की हे फक्त इराण युद्धामुळे होत आहे, तर तुमच्याकडे अपूर्ण माहिती आहे. काही मोठ्या घडामोडी सुरू आहेत, ज्या कदाचित अजून तुमच्या लक्षातही आलेल्या नाही. उदाहरणार्थ, इस्रायल आणि रशिया यांच्यातला तणाव खूप वाढला आहे. थेट युद्ध जाहीर झालेलं नाही, पण अप्रत्यक्ष हल्ले आणि रणनीतीच्या हालचाली जोरात सुरू आहे. अलीकडे इस्रायलने इराण आणि रशिया यांच्यातील महत्त्वाचे सप्लाय रूटवर हल्ला केला. हा रूट कॅस्पियन समुद्राजवळून जातो आणि याच मार्गाने शस्त्रे, ड्रोन्स, तेल आणि इतर महत्त्वाच्या वस्तूंची देवाणघेवाण होते. अमेरिका आधीपासूनच रशिया आणि इराणवर निर्बंध लावून होता आणि त्यामुळे हे दोन्ही देश एकमेकांशी व्यापार करत होते. पण इस्रायलने या संबंधांवर प्रहार केला. याशिवाय लेबनॉनमध्ये असलेल्या रशियाच्या सांस्कृतिक केंद्रावरही हल्ला करण्यात आला. त्यामुळे रशिया संतप्त झाला आहे, कारण त्या ठिकाणी कोणतीही लष्करी हालचाल नव्हती. यापूर्वी सिरियामध्ये रशियाच्या एअरबेसवर इस्रायलने एअर स्ट्राईक केली होती. म्हणजे हे तणाव नवीन नाही आहे, पण आता ते जास्त गंभीर झाले आहे. या सगळ्याचा थेट परिणाम मार्केटवर झालाय. 2 दिवस सलग मार्केट वाढल्यानंतर अचानक मार्केट 2% पेक्षा खाली आला. मग शुक्रवारी आणखी खाली आला आणि आज 22,300च्या आसपास आहे. यामागचे मोठं कारण म्हणजे रशियाने पेट्रोल म्हणजे गॅसोलिन एक्सपोर्टवर बंदी घातली आहे. तुम्ही म्हणाल भारतावर याचा काय परिणाम होते? कारण आपण थेट पेट्रोल आयात करतच नाही, तर क्रूड ऑइल घेतो आणि स्वतः रिफाईन करतो. पण इथे मोठा धोका पुढे आहे. युक्रेनने रशियाच्या अनेक ऑइल सुविधांवर हल्ले केले आहेत, ज्यामुळे रशियाच्या स्वतःच्या पुरवठ्यावर 20 ते 30% परिणाम झाला. त्यामुळे भविष्यात रशिया क्रूड ऑइल एक्सपोर्ट कमी करू शकतो. जर असं झालं तर मार्केटमध्ये मोठी घसरण येऊ शकते. दुसरी मोठी घटना म्हणजे इराणने कतारमधील रस लाफान या महत्त्वाच्या सुविधावर हल्ला केला आहे. ही सुविधा जगातील 33% हिलियम गॅस तयार करते. हिलियम गॅस हे फक्त बर्थडे मध्ये उडणारे बलून फुलवण्यासाठी नाही राहत, तर ती अत्यंत महत्त्वाची आहे. MRI मशीन थंड ठेवण्यासाठी लिक्विड हिलियम वापरली जाते. जर हिलियमची कमतरता झाली तर हेल्थ सेक्टरवर मोठा परिणाम होऊ शकतो. तसंच सेमीकंडक्टर मध्येही हिलियमचा मोठा वापर होतो. चिप्स तयार करणाऱ्या मशीन खूप गरम होतात आणि त्यांना थंड ठेवण्यासाठी हिलियम लागते. आधीच चिप्सची कमतरता आहे, जर हिलियमची कमतरता वाढली तर उत्पादन आणखी कमी होऊ शकते. आजच्या काळात जवळपास 70% चिप्स AI कंपन्यांनी आधीच बुक केले आहे. त्यामुळे सामान्य लोकांसाठी रॅम, कम्प्युटर पार्ट्स आणि इलेक्ट्रॉनिक्स महाग झाले. भविष्यात मोबाईल, गाड्या आणि इतर टेक्नॉलॉजी प्रोडक्ट्स आणखी महाग होण्याची शक्यता आहे. म्हणजे मार्केट क्रॅशचे कारण फक्त एकच नाही, तर अनेक घटनांचा एकत्रित परिणाम असते. जर परिस्थिती आणखी बिघडली तर पुढील काही दिवसात मार्केटमध्ये आणखी मोठी घसरण पाहायला मिळू शकते. अरे सोडून द्या ते सगळं. तुमच्या घरात तुम्ही जर डिशवॉशर घेतला असेल तर त्यामध्येही चिप्स लागतात. आता चिप्स मिळणार नाही म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स महाग होणार आणि महाग झाले तर लोक खरेदी कमी करतील. त्यामुळे टेक कंपन्यांची झोप उडाली आहे, विशेषतः हिलियमच्या कमतरतेमुळे. पण टीव्हीवर याबद्दल कोणी बोलतही नाहीये. हाच एक मोठा लपलेला कारण आहे ज्यामुळे मार्केट घसरत आहे. ही छोटी छोटी गोष्टी वाटतात, पण याचा वापर मोठ्या इंडस्ट्रीमध्ये होतो. पुढे काय होतं ते बघा. स्टॉक्स पडत आहे कारण सगळ्याच खर्चात वाढ होत आहे. वीज महाग होत आहे, तेल महाग होत आहे, शिपिंग महाग होत आहे, फ्लाईट तिकीट महाग होत आहे, लोक प्रवास कमी करतात, त्यामुळे हॉटेल बुकिंग कमी होत आहे. हॉटेल बुकिंग कमी झाली की संपूर्ण इकॉनॉमीवर परिणाम होते. लॉजिस्टिक्स आणि ट्रान्सपोर्टेशन महाग झालं की तुमच्या घरात येणारी प्रत्येक वस्तू, बिस्किट, पेन, डायरी सगळं महाग होतं. आणि हे सगळं असूनही लोकांची पगार नाही वाढते. कंपन्यांना नफा कमी झाला तर ते पगार कसे वाढवणार? इथे रिसेशनचा धोका निर्माण होतो. कंझ्युमर डिमांड कमी झाली की GDP सुद्धा खाली येते. आता परदेशी गुंतवणूकदार म्हणजे FI आधीच पैसे काढतात. पुढे ते भारतात गुंतवणूक कमी करतील, कंपन्यांचे मार्जिन कमी होतील. विशेषतः टेक कंपन्यांमध्ये हिलियमची कमतरता असल्यामुळे चिप्सची टंचाई होईल. हे सगळे मिळून मोठं इकॉनॉमिक संकट तयार होत आहे. रशिया सध्या शांत आहे, पण तो इराणला सपोर्ट देऊ शकतो. जर परिस्थिती आणखी बिघडली आणि रशिया थेट युद्धात उतरला तर वर्ल्ड वॉर 3चा धोका निर्माण होऊ शकतो. चीन आधीच तायवानकडे लक्ष देऊन राहिला आणि अमेरिका गल्फ देशांमध्ये अडकलेली आहे. अशा परिस्थितीत जागतिक तणाव खूप वाढू शकतो. महत्वाची गोष्ट म्हणजे रशिया आणि अमेरिका दोघांनाही सध्या सीज फायर नको, कारण तेलाचे दर जास्त आहेत आणि त्यांना त्याचा फायदा होत आहे. रशिया आणि अमेरिका दोघेही आपलं तेल महागात विकत आहेत, तर बाकी देश एनर्जी क्रायसिसचा सामना करतात. पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश यांसारख्या देशांमध्ये आधीच ऊर्जा संकट दिसत आहे. आता प्रश्न येतो की आपण काय करायचं? मार्केट कधीही अचानक वर जाऊ शकते, जसं ते अचानक खाली आलं. लोक सध्या घाबरलेले आहेत, इन्व्हेस्ट करत नाहीयेत. पण खरं सांगायचं तर हीच वेळ आहे बाय ऑन डिप करायची. आज 22,000 असलेलं मार्केट कधी 32,000 वर जाईल ते कळणारही नाही. तुम्ही ETF मध्ये गुंतवणूक करू शकता, निफ्टी मध्ये, गोल्ड किंवा सिल्वर मध्ये किंवा इतर सेक्टर मध्ये गुंतवणूक करू शकता. हे सगळं एक चांगला पर्याय ठरू शकते, पण आपली रिसर्च सुद्धा करा. शेवटी तुमचं मत काय? सीज फायर होईल का? सध्या घसरत्या मार्केटमध्ये तुम्ही कोणत्या ETF किंवा स्टॉक्स मध्ये गुंतवणूक करत आहात? कमेंट मध्ये नक्की सांगा. सो थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब. धिस इज आशिष. ओव्हर अँड आउट.